त्या दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश सोळंके यांनी आपल्या विरोधात काही षडयंत्र रचलं होतं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। माझ्या सोबत या संदर्भात बोलण्यासाठी आमदार प्रकाश दादा आहेत। दादा, काय सांगाल? आज तुम्ही कार्यक्रमात बोलत असताना म्हणालात की माझ्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं। नेमकं हे षडयंत्र कोणी आणि कधी रचलं होतं? काय नेमकं हा संपूर्ण प्रकार? मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याच मतदारसंघात नाही तर बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवार जाणीवपूर्वक उभे केले गेले। गेवराईमध्ये, आष्टीमध्ये, त्याच्यानंतर माजलगावमध्ये। त्याचा उद्देश एवढाच होता की आमचा पराभव करायचा, कारण आम्ही मराठा आंदोलनाला, मराठ्यांच्या मागण्यांना उघडपणे पाठिंबा दिला होता। ते एक कारण असावे। लोकसभेमध्ये पंकजाताईचा झालेला पराभव हे पण कारण असू शकतं। आता आम्ही मोकळेपणाने मान्य करतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज हा भाजपच्या विरोधात होता। आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये तरीसुद्धा 1000 मताचं लीड मी पंकजाताईंना दिलं। हे काय मतं फक्त ओबीसीचे होते का? बरेचसे मतदान मराठ्याचे पण होते, परंतु कुठंतरी पराभव झालेला ते शल्य ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळी भूमिका त्यांनी घेतली। माझ्या विरोधात तर मराठ्याचा एक उमेदवार सुद्धा उभा केला गेला, ओबीसीचा 2 उमेदवार उभे झाले। अशा रीतीनं मला निवडून येण्यामध्ये अडचणी व्हाव्यात अशा दृष्टिकोनातून षडयंत्र रचलं होतं आणि कुणी या सगळ्या परळीच्या सगळ्या दोघांनी, बहीण भावांनी। नक्कीच आज कृषी मंत्री या ठिकाणी होते। एकीकडे रोहित पवारांचं देखील आंदोलन सुरू आहे आणि कर्जमाफीवरून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप आणि या संदर्भात राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा। याकडे सगळ्या बाबींकडे तुम्ही कसं बघता? हे बा, कर्जमाफीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। त्यांचं जेवढं स्वागत करावं तेवढं कमी आहे। 2 लाख रुपयाच्या पर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता त्याच्यामध्ये काय अटी आहेत, शर्ती आहेत, ते अजून जाहीर झालेल्या नाहीत। आचारसंहितेची अडचण आहे। एकदा कर्जमाफीच्या अटी शर्ती जाहीर झाल्यानंतर त्याच्या बाबतीत अधिक भाष्य करणं योग्य राहील। पण तरीसुद्धा जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी होते। त्याच्याकडं सकारात्मक दृष्टीनंच प्रत्येकाने पाहायला पाहिजे। रोहित पवार यांच्या आंदोलनाकडे कसं बघता? कारण त्यांनी असं वक्तव्य केलं की ही कर्जमाफी नाही तर ही कर्ज वसुली आहे। कर्ज वसुलीसाठी हे निर्णय घेतले जातात, त्यामध्ये 2 अटी सुद्धा टाकल्या। आता त्यात सवलत आहे का नाही? रोहित दादांना मी समजून सांगावं असं नाही। 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आहे। 2 लाख रुपयाच्या वरची रक्कम ही शेतकऱ्याला भरावी लागेल तर 2 लाख रुपयाचा फायदा होईल। हे उघड आहे ना, मर्यादा 2 लाखापर्यंतची आहे। त्याच्यामुळं काहीतरी व्यंग काढायचं, काहीतरी कमीपणा दाखवायचा आणि स्वतःचं राजकीय नेतृत्व पुढे न्यायचं, हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही। तुमच्या मतदारसंघातले ओमप्रकाश शेटे, ज्यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, तुम्ही सुद्धा एक तक्रार केली होती आणि त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आले आणि माहिती अधिकार टाकला। त्यामधून त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची नियुक्तीच ही चुकीच्या पद्धतीची आहे। त्या नियुक्तीच्या बाबतीत मी अजून काही माहिती घेतलेली नाही। मला ते कार्यकर्ते अजून भेटलेले नाही, परंतु ते सर्रास पदाचा गैरवापर करतात, अधिकाऱ्यावर दडपण आणतात, नाही त्या गोष्टीमध्ये नाक खुपसतात। याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि मी त्यांना प्रत्येक वेळेस कडाडून विरोध केलेला आहे। या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काही तक्रार केलेली आहे किंवा याबाबतची तुम्ही माहिती त्यांच्याकडे देणार आहात? मी मुख्यमंत्र्याकडं आणि त्यावेळेसचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांच्याकडं ओमप्रकाश शेटे यांनी मागच्या वेळेस अपक्ष उमेदवार आडसकरांचा प्रचार केल्याच्या बाबतीतली म्हणजे पुरावा एक त्यांच्याकडंच दिलेला आहे, परंतु त्यांच्या हस्तक्षेपाच्या बाबतीत मी अजून काही तक्रार केलेली नाही। मी माझ्या परीनं त्यांचा हस्तक्षेप थांबवण्याचा प्रयत्न करतोय।
धन्यवाद. माझ्यासोबत आमदार प्रकाश दादा सोळंके होते, ज्यांनी परळीच्या बहीण भावांनी आपल्या विरोधात निवडणुकीच्या काळामध्ये षडयंत्र रचलं अशा पद्धतीचा आरोप केलाय. तर दुसऱ्या बाजूला सरकारने केलेली कर्जमाफी ही शेतकरी हिताची असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. कॅमेरा पर्सन प्रमोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.